नमस्कार, मी स्पृहा जोशी. गेल्या वेळेला नेणीव म्हणजे काय असा एक व्हिडिओ आपण केला आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला विचारलं होतं असे कुठले शब्द आहेत की जे आता आपण रोजच्या रोज आपल्या भाषेत वापरत नाही, अशा कुठल्या शब्दांची तुम्हाला भीती वाटते. तर 2-3 लोकांनी सेम शब्द खाली कमेंटमध्ये सांगितला आणि तो होता मुमुक्षू. तर मला असं वाटलं की आपण आज या शब्दाबद्दल बोलूया. मुमुक्षू हा शब्द मला पहिल्यांदा भेटला येऊन तो विंदा करंदीकरांच्या साठीचा गझल या अतिशय गोड गझलमध्ये. मुमुक्षूचा अर्थ हा अशी व्यक्ती जिला मोक्षाची आस आहे, मुक्ती मिळवण्याची आस आहे. सांसारिक सगळ्या गोष्टींमधून ज्या व्यक्तीने आता अलिप्तता गाठलेली आहे आणि फक्त ज्ञानाच्या शोधाची आस त्या व्यक्तीला आहे, सगळ्या बंधनांपासून ती व्यक्ती अलिप्त झाली आहे आणि अशी काय म्हणतो थोड्याशा उन्नत भावनांपर्यंत पोहोचलेली अशी ही व्यक्ती आहे. म्हणजे आपले रोजचे जे सगळे प्रश्न असतात, रोजच्या ज्या सगळ्या अडचणी असतात, त्याच्या परे गेलेले असं आपण म्हणतो की नाही, वो उसके परे चला गया. त्याच्या ही व्यक्ती पलीकडे गेलेली असते. ओलांडून पुढच्या प्रवासासाठी, एका उन्नत प्रवासासाठी ही व्यक्ती निघालेली असते. आत्मज्ञानाच्या शोधार्थ ही व्यक्ती निघालेली असते. अशी व्यक्ती मोक्ष मिळवण्याची इच्छा, आस असलेली म्हणजे मुमुक्षू. आता विंदांनी हाच शब्द त्यांच्या साठीचा गझलमध्ये किती सुंदर वापरलाय बघा. सारे तिचेच होते, सारे तिच्याच साठी. सारे तिचेच होते, सारे तिच्याच साठी. हे चंद्र सूर्य तारे होते तिच्याच पाठी. आम्हीही त्यात होतो, खोटे कशास बोला. आम्हीही त्यात होतो, खोटे कशास बोला. त्याचीच ही कपाळी बारीक एक आठी. आणि हा शब्द त्यांनी असा वापरलाय शेरामध्ये. दडवीत वृद्ध होते, काठी तिला बघून. इतकी सुंदर होती ती, इतकी सुंदर होती ती की दडवीत वृद्ध होते, काठी तिला बघून. नेसायचे मुमुक्षू, इस्त्री करून छाटी. म्हणजे जे वस्त्र ते परिधान करतात संन्यासी मुमुक्षू व्यक्ती, ते सुद्धा त्या सुंदर मुलीला बघून तो मोह त्यांना आवरायचा नाही की आपण सुंदर दिसलं पाहिजे तिच्यासाठी, म्हणून स्वतःची छाटी सुद्धा ते इस्त्री करून नेसतात. आणि पुढचा एक शेर फार गोड आहे की जेव्हा प्रदक्षिणाती घालीच मारुतीला. मारुती, भगवान मारुती हे ब्रह्मचारी म्हणून आपल्याला माहिती आहेत, पण विंदांनी काय लिहिलंय त्यांच्या गझलमध्ये की जेव्हा प्रदक्षिणाती घालीच मारुतीला, तेव्हा पहावयाची मूर्ती वळून पाठी. अशी ही गझल आहे. आणि हा शब्द पर्टिक्युलरली मुमुक्षू हा मला या कवितेतून सापडला पहिल्यांदी, तेव्हा मला तो कळला. मला माहिती आत्ता पटकन आठवत नाही आहे, पण जातक नावाचा विंदांचा जो कविता संग्रह आहे त्यात ही गझल तुम्हाला सापडेल. आणि नाही तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती साठीचा गझल हा अख्खा व्हिडिओ मी पोस्ट केला आहे. जरूर ही कविता, ही गझल जाऊन नक्की ऐका. आणि आता खाली कमेंटमध्ये मला सांगा की पुन्हा एकदा कुठल्या शब्दांची भीती वाटते, कुठल्या शब्दांबद्दल आणखीन जाणून घ्यावंसं वाटतं आणि कुठले शब्द आपण म्हटलं तसं आता आपण पुन्हा वापरायला लागूया आणि आपल्या मराठी भाषेत कूल करूया. मला सांगा नक्की, मी तुमच्या उत्तरांची वाट बघते. पुन्हा भेटूया पुढच्या एका अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.